नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आला रे आला, पाऊस आला. कोल्हापूर जिल्हा सुखावला, शेतीच्या कामांना वेग. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. दिवसभरात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत राहिल्या. गगनबावडा, चंदगड, राधानगरी, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस राहिला. कोल्हापूर शहरासह उर्वरित ठिकाणी दिवसभर पावसाची भुरभुर होती. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असून मंगळवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्वाधिक 62 मिलीमीटर पावसाची नोंद पाटगाव धरण क्षेत्रात झाली आहे. जवळपास 3 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर मान्सूनचे आगमन झाले आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहिले. दिवसभर ढगाळ हवामानासह अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात तुलनेत पावसाचे दिवसभर सातत्य राहिलं. मंगळवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात 26.8, भुदरगडमध्ये 14.5 तर चंदगडमध्ये 19.5 व राधानगरीमध्ये 13.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी पावसाळी हवा झाली होती. त्यानंतर 11च्या सुमारास भुरभुर सुरू झाली, परंतु दुपारनंतर रोजच पडते तसे ऊन पडले होते. त्यामुळे आजही पुन्हा पावसाने हुलकावणी दिली अशी भावना तयार झाली. परंतु दुपारनंतर वातावरण बदलले, ऊन गायब झाले, आभाळ भरून आले आणि पुन्हा पावसाची भुरभुर सुरू झाली. भुरभुर असे नका पण तो आला या भावनेनेच जनजीवन सुखावले. छत्र्या बाहेर निघाल्या, रेनकोटवरील धूळ अनेकांनी झाडली. आता पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, पेरण्यांची घाई उडेल, तापलेले शिवार वरुण राजाच्या आगमनाने चिंब होऊन जाईल. तो येतो, अनेक प्रश्न सोडवून जातो अशी भावना जनमानसातून व्यक्त झाली.